आपण पाहू शकतो तर मग इकॉनॉमिकल विकेट टेकर आणि घातक आहे, कारण की मोठमोठ्या खेळाडूंना आपण पाहिलं तर मग आपल्या गोलंदाजीच्या चालाकीने आपण पाहू शकतो तर तो अडचणीमध्ये आणण्याची कामगिरी करू शकतोय. नकुल मानकर आपण पाहतोय, एका बाजूला नकुल मानकर आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला किरण. पहिला बॉलवर हमला आणि बॉल नाही थांबला, बॉल बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. ओव्हर पिच पहिला बॉल दिलाय बॅटच्या समोरच, तर कोणताही बॅटर सोडणार नाही. आता हवेत झेल पकडला जातोय, खेळाडू आले तिथे आपण पाहिला, कॅच कंप्लीट केला. मयूर रावतेचा जबरदस्त आपण पाहिला झेल आणि समाप्त समाप्त समाप्त. किरणचा खेळ आउट. थँक्यू डीजे. आणि आम्ही कालपासून हेच सांगत होतो की पहिल्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट येतेच येतेच आणि आली आहे. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं ना तर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एक पारितोषिक देखील आहे, आणि ते पारितोषिक काय आहे तर आपण बघितलं तर जो एखादा जर खेळाडू एका ओव्हरमध्ये 5 सिक्सर, एका ओव्हरमध्ये 5 4, एका ओव्हरमध्ये 5 विकेट मिळवते तर त्या खेळाडूला क्रांतीवीर बिरसा मुंडा ग्रुपच्या माध्यमातून दिले जाईल रोख रक्कम 1000 रुपयाचा पारितोषिक. इथे बघू शकतो आपण बॉल खेळला जातोय गॅप मध्ये. 99 मात्र आपण पाहिले दाखल होतात. विशाल घरतने घेतोय दखल, बॉल बाउंड्रीच्या बाहेर काढतोय सपर चौकार. वेलकम बॅक. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मी करतोय सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. आझाद स्पोर्ट वसे वर्सेस साई कृपा स्पोर्ट राजावली हा मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. षटकातील चेंडू फेकून झाले 4 धाव फलकावरती धावा आहेत 11. नुकुल अँड विशाल घरत ही जोडी आपण पाहतोय. चांगला ड्राईव्ह केलाय कबूरच्या दिशेनं, परंतु चेंडू अगदी आपण पाहतोय सीमारेषा लगत चेंडूला अडवलं गेलं. आणि डिसिजन आहे वाईट बॉल. ऑफस्टमच्या भरपूर हा चेंडू लावून ठेवला होता. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल अजय मडवी याला पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर विकेट, चौकार, सिंगल, 2 धावा, वाईट. पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, स्टँड अँड डिलिव्हर
हा षटकार आपल्याला पाहायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपला. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजेच 20. सुरुवात पहा किती छान केली आहे आझाद स्पोर्ट वसई संघानं. षटकाची सुरुवात षटकारानं झाली आणि समाप्ती देखील षटकारानं फिनिश होताना पाहायला मिळाली. 20 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 1 विकेट. कमालीची स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले. इथून नंबर 2चं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती वैभव सोहळे नावाचा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय गोलंदाजी करण्याकरता. चला घाई करा. चला मी आपण पाहिलं तर मग किरण मात्र बाद झाले. त्याच्यानंतर आपण पाहिलं विशालला मैदानाच्या आतमध्ये. नकुल आणि किरण आले होते परंतु नकुलनं देखील चांगला खेळ केला या ठिकाणी. पुढील बॉल. हो पहिलाच बॉल. भीमरचा इशारा आहे का? यस भीमर आहे. आणि इथून आपण पाहिलं तर मग त्याच्यावरती आलेला फटका देऊन जाईल. नो प्लस 1 म्हणजेच ह्या 2 धावा असतील आणि या 2 धावेने धावफलक पोचलं गेले 22च्या घरामध्ये. आणि पुढील बॉल खेळण्याकरता फ्रीडम देखील असणार आहे. पूर्णपणे स्वातंत्र्य असणार आहे इथून हा स्ट्रोक खेळण्याकरता. हिटच्या बॉल वरती विशाल घरातला आपण पाहतो यावेळेस ऑन स्ट्राईक वर. हिटचा बॉल त्याच्याकरता घेऊन येतो वैभव. समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे. धावा मिळतील सुंदर. मॅक्झिमम स्ट्रोक. खूप कमालीचा फटका. धावा देऊन जाईल 6 षटकार. हिटच्या बॉल वरती देखील षटकार पेश केलाय. पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं चेंडू जाईल एका टप्प्यानं सीमा रेषा पार. हा दुसरा वार. चौकार 4. धन्यवाद. थँक्यू सो मच. धावसंख्येचा आलेख खूप वाढला गेला. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विशाल घरच्या बॅट मधनं चांगल्या धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल. हो यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव या ठिकाणी वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथून आपण पाहिलं तर मग ह्या 2 धावा पूर्ण होतात आणि 2 धावेने धावफलक पोचला गेलाय 34. 34 अंकांवरती 34 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पहिला बॉल आपण पाहिला तर नो फेकला. त्याच्यावरती एक सिंगल आली. त्याच्यानंतर षटकार चौकार डबल. धावसंख्येचा आलेख आपण पाहतोय खूप चांगला पाहायला मिळालाय. पहिल्या ओव्हर मध्ये 20 बनवल्या आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये सध्या तरी आपण पाहतोय जी बॅटिंग लाईफलाईन आहे ना ती खूप कमालीची पाहायला मिळतीये. फलंदाज तुम्ही पाहू शकाल विशाल घरत अँड नकुल वाणकर काय जबरदस्त बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेत 20 सेप मध्ये. पवन आहेत डीप क्षेत्रामध्ये. चांगलं फिल्डिंग यावेळेस पाहायला मिळाली. एक सिंगल धाव इथून मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक तुम्ही पाहू शकाल पोचला गेलाय 35 अंकांवरती.
अशाच प्रकारची जर कमालाची बॅटिंग चालू राहिली तर मग 80च्या प्लस धावा होऊ शकतात. इथे आपण पाहिलं तर मग हलकीच लेंथ धीम्या गतीने फेकली आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे नकुल मानकरला अगदी बीट केलं गेलं. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारची ही लेंथ हो चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळला गेला आणि इथून आपण पाहिलं तर मग धाव फलक स्थिर आहे यावेळेस 35 अंकांवरती चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक असणार आहे. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर नकुल. अकुल टप्पाची लेन परंतु यावेळेस बॉलला खेळले गेले तर डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं कमालीचा फटका होता परंतु धाव देऊन जाईल फक्त एक सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचलं गेलंय 36. 36 अंकांवरती ही धावगती पोहोचली गेली आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलं गेलंय. धीरज निलके नावाचे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. हो अखो टप्पाची लेन होती. काय जबरदस्त हा बागफूट पंच पाहायला मिळालाय. विशाल घरच्या बाट मधनं येतो हा कमालीचा षटकार. धन्यवाद थँक्यू सो मच. ऑप्टमच्या बाहेरची लेंथ होती आणि काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र खेळले गेलेत मिस्टर विशाल घरत. 8 चेंडू मध्ये 25 धाव संख्येवरती खेळतायत. त्याच्यानंतर 9 धावेवरती खेळतोय मिस्टर नकुल वाणकर. चांगली पार्टनरशिप 2 खेळाडू मध्ये आपल्याला यावेळेस पाहायला मिळते. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि धाव फलक पोहोचले गेले 42 अंकांवरती. ही धावगती आपल्याला यावेळेस पाहायला मिळते. धीरजच्या पहिल्या बॉलवरती षटकार. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचे वारंवार प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जात आहेत परंतु ही लेंथ आपण पाहिली तर मग खूप चांगली ठेवली आहे. पुढील बॉल उलटॉच बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले. जबरदस्त फटका. दॅट्स यूज इट स्विच इट आणि काय कमालीचा हा फटका खेळला गेला. अंपायर कॉल आहे. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे.
सेफ असेल. हलकासा डाऊटफुल देखील होता, परंतु अगदी डीप होणारा बॉल आपण या ठिकाणी पाहिला. परंतु कमालीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विशाल गरजच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. पुढील बॉल धीरज निलकेचा. पुन्हा एकदा टप्पाची लेन, पुन्हा एकदा जबरदस्त फटका. हवेच्या लाटांवरती झालाय चेंडू स्वार. चेंडू निघून गेला सीमारेषा पार आणि खेक षटकार 6. धन्यवाद. थँक्यू सो मच. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिलो ना मिलो हा नशिबाचा खेळ आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वरालाही देणं भाग पडेल. परंतु काय जबरदस्त प्रयत्न. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले सरळ बॅटनं. हा चेंडू देखील जाईल सीमारेषा पार. आणखी येतोय मोठा वार आलाय विशालच्या बॅट मधनं. आणखी एक चौकार 4. आणि इथे आपण पाहिलं तर मग धाव फलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 58 अंकांवरती. यावेळेस लेन आपण पाहिले तर अगदी सरळ स्टँड वरून ट्रॅव्हल करणारी ही लेन आपल्याला पाहायला मिळाली आहे. हलकेसे आपण पाहिलं तर मग स्पेल क्रॉस झाले होते. इथून आपण पाहिलं तर मग चेंडू येते डॉट, परंतु ह्या ओव्हर मध्ये चेंडू फेकले 6 आणि 3 षटकार आणि 1 चौकार यावेळेस पाहायला मिळाला. 58 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आता मात्र शेवटचं षटक टाकण्याकरता धनराज चोणकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथून मात्र वापसी करून दर्शवले जाईल का? धनराज कडनं चांगली गोलंदाजी केली जाईल का? क्रिकेटच्या खेळामध्ये ध्येयासाठी जिद्द ठेवा आणि जोश देखील ठेवावा लागतो, तेव्हाच तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला अगदी योग्य मिळेल. इथून मात्र तो जोश ती जिद्द बॉलिंग मध्ये पाहायला मिळेल का? बॉलिंग ट्रॅक वरती धनराज. पहिला बॉल डावा एसटीच्या पलीकडे. ते धीम्या गतीने हे लेन फेकली होती. डाव्या एसटीवरती लेन ठेवण्याचा प्रयत्न इथून धनराजचा आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पहिला बॉल फेकत असताना मात्र आउटसाइड द लेग स्टंप डावा एसटीच्या बाहेर जरूर चेंडू फेकलाय. पुढील बॉल पुन्हा एकदा लेग स्टंप वरती चेंडूच्या हाताळणी या ठिकाणी केली आहे. एक धाव इथून मात्र पूर्ण होते. दुसरा धावायचा प्रयत्न केला जाईल का? परंतु नकुलनं मात्र थांबवलं गेलंय. एक सिंगल धाव इथून पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला गेला 60 अंकांवरती. सध्या तरी धावफलक अगदी आपण पाहिला तर मग डेंजर झोन मध्ये प्रवेश करतोय. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये. अगदी हा जिद्दीचा खेळ पाहायला मिळालाय आझाद वसई या टीमचा. पूर्णपणे आझादीने या ठिकाणी बॅटिंग केली जाते. ओ हो 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 हेलिकॉप्टर शॉट मात्र पाहायला मिळालाय विशाल घरच्या बॅट मधनं आणि विशाल पोहोचलाय 47 14 बॉल मध्ये. आता इथून 3 धावा जर का पूर्ण केल्या तर मग अर्धशतक देखील पूर्ण होईल या मॅच मध्ये. विशाल घरच काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. पुढील बॉल फुल टॉस डिलिव्हरी आणि यावेळेस चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळेल फक्त एक सिंगल, परंतु पंचांच्या माध्यमातून भीमरचा इशारा आलाय आणि इथून आपण पाहिलं तर मग 1+1 या 2 धावा इथून येतील. धाव फलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलं ते म्हणजेच 68 या अंकांवरती 48 या धावसंख्येवरती खेळतोय विशाल घरत. 15 बॉल मध्ये काय जबरदस्त ही बॅटिंग या ठिकाणी पेश केली आहे. स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी आणि अशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते विशाल घरच्या माध्यमातून. ओव्हर पिच बॉल
आणि त्याच्यावरती या ठिकाणी आपण पाहतोय हा षटकार आलाय आणि या षटकारानं विशाल घरचं देखील अर्धशतक पूर्ण झाले. वा विशाल, जबरदस्त बॅटिंग, कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दर्शवली आहे विशाल घरत या बॅटरनं. 16 बॉल मध्ये 54 धावा. मित्रांनो, विशालची बॅटिंग आवडली असेल तर एकदा विशाल करता टाळ्या झाल्या पाहिजे. वा, जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये दर्शवला गेलाय. पुढील बॉल, पुन्हा एक मोठा स्ट्रोक येतोय येतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक दर्जेदार हा स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. धाव फलक पोहोचला गेला 80 अंकांवरती. या स्पर्धेतील सर्वात उच्चांक स्कोर करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आझाद स्पोर्ट वसई पूर्णपणे आझाद आहे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. विशाल घरत कुठल्याही प्रकारचं बंधन नाही त्याच्यावरती. बिना प्रेशर मध्ये निश्चितच सही कुकरची शिटी या ठिकाणी वाजवली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. 17 बॉल मध्ये 60 धावा आतापर्यंत बनवलेत. मागे आपण पाहिले तर मग भाताण्याच्या ग्राउंड वरती देखील एक मोठी स्पर्धा पार पडली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग 19 बॉल मध्ये तब्बल 80 धावा किरण गवारी भिनारचा तो ब्रँड त्याने मात्र झलकावल्या होता. आणि इथे आपण पाहिलं तर मग त्याच दिशेनं वाटचाल करतो मिस्टर विशाल घरत देखील. इथून चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच दोन चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. पुढील बॉल, अजून एक चेंडू चालला सीमारेषेच्या पलीकडे. करावं तर करावं काय, इथे पूर्णपणे फायर झाला मिस्टर विशाल घरत. अगदी हा छोटासा बॉल अगदी फुटबॉल पणे दिसू लागला आणि प्रत्येक बॉल वरती मोठा फटका त्याच्या बॅट मधनं मैदानाच्या आतून येऊ लागलाय. काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. धाव फलक पोचलं गेलं ते म्हणजे 86 अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग अजून एक बॉल शिल्लक आहे. कदाचित मग 5वा षटकार येईल का? बाबूदादा माळे यांच्याकडे 1000 रुपये दिले जातील जर 5 षटकार आले तर. ओ हो 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 हो, आलाय 5वा देखील आलाय विशाल घरतच्या बॅट मधनं. वाह, 19 बॉल मध्ये 72 रन्स विशालच्या बॅट मधनं पाहायला मिळाल्या. काय जबरदस्त. यस, केबीएम स्पोर्ट कडनं हे 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाईल विशाल घरत या बॅटरला. मित्रांनो, विशालचे बॅटिंग आवडले असेल तर त्याच्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय खेळलाय जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक बॉलला रेट केलं आणि काय कमालीची ही फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दर्शवली आहे. धाव फलक पोहोचलं गेलं ते म्हणजे सेकंदर आपण पाहिलं तर 92. हा इतिहास देखील आपण पाहिला तर मग वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये ऍड केला जाईल. चला मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिला आहे, दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला नेक्स्ट मॅच, विरा 11 धाणीव आणि बाबोला बॉईज बाबोला आपण टॉस करण्याकरता या.
विशाल घरत आझाद वसई. चला टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. उमेश महाले यांना आम्ही विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करायचा आहे. एका बाजूने आपण पाहणार आहोत बफलो बॉयज टीमचे संगनायक, दुसऱ्या बाजूने विहाविरा धाणेव टीमचे संगनायक. टॉस केला जातो उमेश महाले यांच्या शुभ हस्ते. टॉसचा निकाल बफलो बॉयज टीमच्या बाजूने लागलाय. डिसिजन काय? बॉल फर्स्ट. थँक्यू. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. उच्चांक स्कोर या स्पर्धेचा मात्र ह्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. धाव फलक पोहोचलं गेलं ते म्हणजेच 92 आणि 93 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा आपण इथून पाहणार आहोत विशाल घरत. आता मात्र बॅटिंग देखील चांगली केली आहे, आता बॉलिंग देखील चांगली करावी लागणार आहे. या स्पर्धेचा उच्चांक स्कोर गाठला गेलाय 92. पहिलाच बॉल पवन देखील लाजबाब सुरुवात केली आहे आणि पहिल्याच बॉल वरती ठोकलाय पवन देखील षटकार. आज षटकारांची आतिषबाजी होतीये क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2026 मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग जबरदस्त धावा 92 मात्र या ठिकाणी बनवलेत. पवन राऊत अजून एक back to back दूसरा धमाका. दॅट यूज इट स्विच इट. जबरदस्त हा षटकार ठोकलाय पवन देखील. टी फोर टॅट जशास तसं उत्तर इथं मात्र देण्याकरता सुरुवात केली आहे. मित्रांनो, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट पाहत असतात, तेव्हाच त्यांना दाखवून द्यायचं असतं. दिसतं तसं नसतं, म्हणूनच तर मित्रांनो जग फसतं. पुढील बॉल ओ तिसरा देखील येतोय. बॅक टू बॅक तिसरा धमाका पवनच्या बॅट मधनं. वा पवन वा, काय जबरदस्त अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमधून पेश केली जाते. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. जशास तसं उत्तर. तू शेर तो मैं सव्वा शेर. ईट का जवाब पत्थर से, उनके ईद का जवाब बल्ले से आता हुआ मैदान के अंदर. आज जबरदस्त मुकाबला अगदी मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. हेराफेरी चालू आहे. आता मात्र काहीतरी मॅसेज जरूर दिलाय अमोल रावते यांनी. ओ पहा, जो मॅसेज दिला त्याचा फायदा इथे मात्र मिळाला गेलाय. लेजंड प्लेयर आहेत अमोल रावते आणि त्यांच्या माध्यमातून संदेश दिला आणि त्या संदेशाला खरं उतरून थोडस स्ट्रेस दाखवलाय अमोल रावते यांच्यावरती देखील. गोलंदाज आपण पाहतोय विशाल घरतनं. हो, आणखी एक जबरदस्त फटका. चेंडू थांबणाने चेंडू वेगाने निघून गेला सीमा रेषा पार. अजून एक आलाय मोठा वार पवनच्या बॅट मधनं. हा येतोय चौकार 4. यशाच्या शिखरावर चढण्याआधी संघर्षाच्या घाटातून जावं लागतं आणि इथून आपण पाहतोय संघर्षाच्या घाटातून जात असताना वाट शोधण्याचं काम केलंय फलंदाज पवन राऊत याने. काय जबरदस्त खेळतोय पवन राऊत. 5 मध्ये 22 धावसंख्येवरती पोहोचलाय. इथून आपण पाहिलं तर मग धाव फलक पोहोचले गेले 23 अंकांवरती. शेवटचा बॉल इथून अजून एक बाकी असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क अगदी झाला नाहीये. चेंडू आलाय डॉट आणि पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत 23-23. कंपॅरिझन आपण पाहिलं तर मग पुढे आहेत साई कृपा स्फोट राजावली टीमचे खेळाडू. कारण आझाद वसईने बनवल्या होत्या 20 आणि एक विकेट देखील डाऊन झाली होती, परंतु इथे बनवल्या 23. अजूनही 18 बॉल मध्ये धाबा बनवावा लागतील 70. 18 बॉल 70 धावांची आवश्यकता.
नंबर 2चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये निखिल भुजड आलेत. इथून जर हा धावफलक चेस केला ना तर मग इतिहासाच्या कोऱ्या पानावरती एक नवी उमेद आणि सुवर्ण अक्षरामध्ये निश्चितच हा जो मॅच आहे ना तो ऍड केला जाईल आणि त्यांचा इतिहास लिहिला जाईल. 18 बॉल आणि जिंकण्याकरता 70 धावांची आवश्यकता आहे. होऊ शकतात परंतु त्याच्याकरता तटस्थ नाही तर लढला म्हणून तर महाराष्ट्र घडला. इथून हा मॅच जिंकण्याकरता 18 बॉल मध्ये 70 धावा बनवायच्या आहेत. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत निखिल भुजड. पहिला बॉल निखिलचा उडवला ऑन साईडला. चेंडू चाललाय सीमारेषा पार आणि यावेळेस महेश वाराच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. 6 धन्यवाद डीजे. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावफलक पोहोचला गेला 29 अंकांवरती. आज वेदना आहेत, उद्या विजय असेल. थांबलास तर हरशील, लढलास तर जिंकशील. परिस्थितीशी नाही तुझा आत्मविश्वास तुला पुढे नेईल. आणि इथून जो आत्मविश्वास दर्शवला या दोन बॅटरनं अगदी तो आत्मविश्वास शेवटच्या बॉल पर्यंत न्यावा लागेल. 92 धावा बनवल्यात. 93 धावांचं लक्ष इथून मात्र पूर्ण करायचं आहे. आणि काय जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. टी फॉर टॅट. जबरदस्त फाईट. पुढील बॉल. मोठा फटका खेळायचा होता. बॅटला हलकासा चेंडू स्पर्श जरूर झालाय. इष्टांच्या मागे हा झेल इथून मात्र पकडला जाईल आणि महेशचा खेळ संपुष्टात येईल. आउट. भाजा बाजी की ना बाजे. काय जबरदस्त हा चेंडू अक्षरशः पाहायला मिळाला. ऍक्शन स्पीक लडर दॅन द वर्ल्ड. युक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहिला तर मग वैभव वाल्यात आल्या आल्या पहिला बॉल. वैभव अगदी आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. वैभव सोहळे आला तुम्ही पाहताय. वैभवकडे देखील ती क्षमता आहे, मोठे फटके तो खेळू शकतो. इथून आपण पाहिलं तर मग 15 चेंडू शीर्ष असतील आणि 15 चेंडू मध्ये 64 धावा बनवावा लागतील. 1108 धावा आतापर्यंत आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये वैभव सोहळेच्या नावावरती पाहायला मिळालेत. म्हणजे इथून आपण पाहिलं तर मग चांगलं बॅटिंग करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, परंतु पवनला देखील विसरून चालणार नाही. काय जबरदस्त सुरुवात केली आहे. इथून आता मात्र चेंडू शिल्लक असतील 14 आणि 14 मध्ये अजून सुद्धा भरपूर धाब्या हवेत. समोरच्या दिशेने खेळले गेलेत. यावेळेस किरण आहे त्या ठिकाणी. किरणच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेलंय 31 अंकांवरती. पुढील बॉल. यावेळेस आपण पाहतोय प्ले डाऊनच्या स्वरूपामध्ये फलंदाज वैभव सोहळे मात्र झालाय बाद. आउट.
धन्यवाद थँक्यू सो मच. पहा यावेळेस नकुल येत आहेत. नकुल मानकर नावाचा गोलंदाज. सध्या आपण पाहिलं तर मग नकुल मानकर देखील खूप फेमस झाला. आझाद वसई संघाचा भरपूर रील्स त्यांच्या इन्स्टाला आपण पाहतोय. अनेक फॉलोवर्स त्यांच्या देखील आहेत. आणि नुसते फॉलोवर्स नाहीत तर मग ह्या खेळाडूकडे आपण पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये जिद्द, चिकाटी, गुणकौशल्य, गुणधर्म सर्व काही गोष्टी आहेत ना त्या अचूक पाहायला मिळत आहेत. हो, पहिला बॉल इथून आपण पाहिला तर मग ऑफस्टमच्या हलकासा बाहेर निघणारा होता. वाईट बॉल अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर इथून मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल. 12 चेंडूमध्ये अजूनही 61 61 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू येईल डॉटच्या स्वरूपामध्ये. सध्या तरी तुम्ही नकुल मानकरला पाहताय आणि हा नंतरच्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत नकुल नानकर याला. म्हणजेच दोन नकुल आहेत आणि नकुल करणं आपण पाहिलं तर मग काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतो. पुढील बॉल हो, पायामध्ये चेंडू फेकला होता आणि तिथून अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक यावेळेस पुढे येतोय किरण आणि किरणच्या माध्यमातून हा झेल इथे मात्र पकडलाय. आणि अखेरीस आपण पाहिला तर मग पवन राऊतचा खेळ इथे मात्र संपलाय. 9 बॉल मध्ये 23 बनवल्या. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजय आल्या आल्या. अजयनं देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय नकुलची ही नकल गोलंदाजी आली आहे, घडली आहे श्रेष्ठ. इथून आपण पाहिला तर मग बॅक टू बॅक 2 विकेट मात्र डाऊन केलेत नकुलनं. अजय आले आणि अजय गेले. चांगला स्ट्रोक केले जरूर, परंतु समोरची एरिया आपण पाहिले तर मग लॉंग ऑनचं क्षेत्र क्लिअर करायचं होतं. फटका अगदी आपण पाहिला तर मग तेवढा स्ट्रॉंग नव्हता आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झालेत मिस्टर अजय मडवी. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये धनराज, क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने धनराजचा देखील राज राहिला या वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. धनराज सोनकर मैदानाच्या आतमध्ये हो, ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी, परंतु कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये धनराज कडनं. पण आपण पाहिलं धीरजने देखील थांबवलं गेलं. 32 या धावसंख्येवरती सध्या तरी पोचला गेलाय साई कृपा स्पोर्ट राजावळीचा संघ 8 चेंडू मध्ये. इथून आपण पाहिलं तर मग अजून हे 61 धावा बनवायच्या आहेत. पहिल्याच पूर्वार्धाच्या कालामध्ये आपण पाहिलं तर मग किल्ला लढवलाय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स विशालचा राहिला. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 19 बॉल मध्ये 72 धावा. हो, यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुढील बॉल अजून एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय नकुल कडनं. पहा या ओव्हर मध्ये नकुलनं भरपूर काही मिळवलं. 2 विकेट देखील त्याने घेतले आणि धावा खर्च केल्या या ओव्हर मध्ये. आपण पाहिलं तर मग एक वाईटची फक्त धाव आली आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग 4 चेंडू डॉट 2 विकेट, फक्त 1 धाव इथून मात्र खर्च केली नकुलनं. आता मात्र 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाज तुम्ही पाहू शकाल आयुष पाटील. पहिला बॉल आयुषचा आपण पाहिला तर मग डॉट आलाय. हा शॉर्ट रन आपण निश्चितच गोलंदाजी करतोय. छोटा पाकेट बडा धमाका. हो, यावेळेस अजून एक डॉट बॉल. वा आयुष, काय जबरदस्त गोलंदाजी आहे. अगदी इम्प्रेस केलं या गोलंदाजाने देखील. धीम्या गतीने निश्चितच लेन फेकतोय
आणि हलकासा बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय बॉल मध्ये. पुढील बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे आपण पाहिला तर मग अजून एक डॉट बॉल. हा इथून आपण पाहिलं तर एक अनाउन्समेंट झाली होती. लगातार जर 5 षटकार आले तर मग 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथून आपण पाहतोय लगातार आलेत का? नाही ना, लगातारच आलेत ना, लगातार आलेत ना. आणि लगातार आलेले आहेत 5 षटकार म्हणजेच 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. आणि इथून आपण पाहिलं तर मग अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वेळेस टप्पाची लेन हाताळली ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांनी करता. आणि अशा प्रकारे इथून आपण पाहिलं तर मग हे मॅच आहे ना ती अगदी जिंकली आहे आझाद स्पोर्ट वसई टीमनं. हार्डक टीम सोनकर, साई कृपा स्पोर्ट राजावली. हॅलो, लगातार धन्यवाद. थँक्यू सो मच. चला मॅन ऑफ द मॅच